What is mean by factor? समृद्धी, मला एक सांग, येस आपण हा चॅप्टर घेतलाय की नाही हे सांग. मॅम. हो. ओके. मग तुला जे काही माहित असेल फॅक्टर विषयी, जे काही इझियर गोष्टी माहिती आहेत ते सुद्धा सांगितल्या तरी चालेल. त्याच्यानंतर आपण डेफिनेशन तयार करूयात. ओके. खूप इझी चॅप्टर आहे ना समृद्धी? ओके. समीरा कांबळे, अनम्यूट करायचं बेटा. येस मॅम. गुड इव्हनिंग बेटा. गुड इव्हनिंग मॅम. कशी आहेस? बरी आहे. चला सांगा, व्हॉट इज मीन द फॅक्टर? मॅम फॅक्टर म्हणजे जो आपल्याला नंबर असतो तो कशाच्या टेबलमध्ये कोणाकोणाशी डिवाइड होतो. ओके. बट फॅक्टर आणि डिवायझर असे दोन त्याला नावं आहेत. ओके, किंवा दोन्ही नावाने तो ओळखला जातो. क्लिअर? बट जेव्हा आपण डिवायझर बोलतो तेव्हा काय होतं, आणि जेव्हा आपण फॅक्टर त्याला नाव देतो, ते फॅक्टर का दिलं जातं? फॅक्टर हम्म. म्हणजे डिवायझर आपण बोलू शकलो असतो ना, त्याला फॅक्टर हे नाव देण्याचं गरज काय? चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी फॅक्ट आन्सर सांगायचंय. मी तिला विचारलं याचा अर्थ नाही असं की मलाच विचारलं हवं असतं किंवा मी सांगितलं असतं. ओके. सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये आन्सर पेस्ट करायचं, कॉपी पेस्ट किंवा लिहून टाईप करून द्यायचंय. ओके. कोणाकोणाचं आन्सर करेक्ट येतंय? आज एक तुमची टेस्ट आहे असं समजा. ओके. कोणी कोणी दिवाळी मॅम म्हणजे एन्जॉय ते करत करत बोला. मॅम म्हणजे ते जर डिव्हिडंट असतं त्याला पण फॅक्टर बोलतात ना. कशाला बाळा, एकदा सांग मला. ते डिव्हिडंट डिवायझर. हा, जेव्हा डिव्हिडंड असतो आणि डिवायझर असतो तेव्हा काय होतं, आणि जेव्हा फॅक्टर असतं आणि मल्टिपल असतं तेव्हा काय होतं, हे दोन्हीचा डिफरन्स पाहिजे मला. आणि ज्याला कोणाला येतंय पटकन चॅट बॉक्स मध्ये सांगायचंय. मीन्स डिव्हिडंट मध्ये म्हणजे ते डिवाइड करायचं असतं म्हणजे तो पर्टिक्युलर तोच नंबर असतो. करेक्ट. आणि म्हणजे आता जसं की आपण एक्झाम्पल घेतला 16चा फॅक्टर काढा, तर मग 16 2च्या पण टेबलमध्ये येतं, 4च्या पण टेबलमध्ये येतं, 8च्या पण टेबलमध्ये येतं. येस, करेक्ट. मग हे त्याचे झाले. आणि जर डिवाइड केलं तर मग ते त्याचं कम्प्लिटली डिवाइड होतं. हा, मग याला फॅक्टर का बोलतात असं सांग मला. फॅक्टर असं का नाव दिलंय, मग त्याला डिवायझर का बोलत नाही आपण? डिवायझर डिफरन्स काय आहे बेटा, सांग बरं. ओके. तर मला 4 जणांचे मेसेज आलेले आहेत. स्पृहा, रेया, मॅम यशोधन, स्पृहा, यशोधन देसाई, रेया, आणि आणखी कोण आहे, समृद्धी कांबळे. समृद्धी कांबळेला पण आन्सर माहित नव्हतं. मे बी तिने बुक मध्ये पाहिलेलं आहे. ओके. नो डाऊट. बट तिने बुक मध्ये पाहिलं आहे, तिला पण कळत नव्हतं. ठीक आहे. तर बघा, जेव्हा फॅक्टर येतं, फॅक्टर आपण जेव्हा फॅक्टर हा शब्द घेतो आपण किंवा हा वर्ड वापरतो, तर ते फॅक्टरच्या मागे एकच अर्थ असतो की त्या फॅक्टरने त्या मल्टिपलला कम्प्लिटली डिवाइड केलेलं आहे. कम्प्लिटली म्हणजे 555 झालं, 416 झालं, 28 झालं. ओके. हे काय होतं, कम्प्लिटली डिवाइड होतं. येस समीरा? येस मॅम. तेव्हा आपण काय बोलतो, फॅक्टर. आणि जे डिव्हिडंड आहे त्याला काय बोलतो आपण, मल्टिपल. बट इन द केस when a dividend and divisor is not completely divided to each other, then it called dividend and divisor. Is it clear Samira? येस मॅम. हा, आता कळला डिफरन्स, फॅक्टर काय असतो, डिवायझर काय असतो. आता मला सांग हो. डिवायझर म्हणजे काय मग. डिवायझर
डिवायझर म्हणजे तो नंबर ज्याच्याने डिवाइड होतोय. ओके. बट रिमेनिंग व्हॅल्यू काय राहते, रिमाइंडर काय राहतं आपलं? रिमाइंडर रिमाइंडर म्हणजे आपण जर म्हणजे असं मायनस केलं ना, तर मग त्याचे जे उरतं, जे राहतं त्याला रिमाइंडर बोलतात, जे खाली असतं. बरोबर. पण जेव्हा आपली रिमाइंडर राहते, आपण डिवाइड करून जेव्हा रिमाइंडर राहते ना, ओके, आता हा. रिमाइंडर जर झिरो आली नाही, पण झिरोच्या म्हणजे झिरो झिरो आली तर काय झाला, तो कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला की नाही? हा. पण कम्प्लिटली डिव्हिजिबल नाही झाला हे आपण कशावरून ठरवतो? की रिमाइंडर तिथं 0 1 राहिला असेल, 0 2 राहिला असेल, 3 राहिला असेल, एनिथिंग. ओके, 0 0 हा. सोडून. तर आपण त्या नंबर्सला काय म्हणतो? डिवायझर आणि डिव्हिडंड. बट फॅक्टर आणि मल्टिपल मध्ये असं नसतं, त्याची रिमाइंडर ही कम्प्लिटली झिरो असते. इज इट क्लिअर? हो मॅम. आता हे लक्षात ठेवायचं. ओके. मॅम म्हणजे फॅक्टर आणि मल्टिपल मध्ये ते कम्प्लिटली ते नंबरचं आन्सर येतं येस, तेच ना? येस, येस. आपलं झालेलं आहे, त्यामुळेच मी म्हणते की तुम्हाला रिव्हिजन टाका. 1 तास का होईना तुम्हाला रिव्हिजन दिलं पाहिजे. बरोबर आहे का समीरा? येस मॅम. हम्म, ठीक आहे. चला, तर आता टेस्ट फॉर फोर. आता फोरचं आपलं इथपर्यंत झालं होतं. क्लिअर आहे? सगळ्यांना आठवतंय की नाही मला माहित नाही, बट इथपर्यंत झालं होतं. याच्या पुढे पण आपण थोडंसं घेतलं होतं, बट आपले काही क्वेश्चन्स राहिलेले होते. ओके. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की हे होमवर्क मध्ये करायचंय. आता मला हेच चेक करायचं की किती जणांनी ह्याचा होमवर्क केलाय आणि किती जणांनी नाही. ओके. आता टेस्ट फॉर फोर बघा. इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस of the given number is exactly divisible by 4, then that number is divisible by 4. म्हणजे त्यांनी काय म्हणतात, युनिट प्लेसला आणि टेन्स प्लेसला जर डिजिट असा आला असेल की तो नंबर 4 ने डिव्हिजिबल होतो कम्प्लिटली, तर तो काय होतो, पूर्ण जरी कितीही अंकी नंबर असेल, कितीही मोठा नंबर असेल, फक्त टेन्सला आणि युनिट प्लेसला जर 4 ने डिव्हिजिबल होणारा नंबर असेल, तर ती जी व्हॅल्यू आहे ती कम्प्लिटली डिव्हिजिबल होते असं आपण म्हणू शकतो. ओके. कोणाकोणाला कळालाय पॉइंट? येस ऑर नो? सगळ्यांनी सांगायचं आहे. म्हणजे 4 ने डिवाइड होणारी संख्या कोणती आहे? 8 8 पण आहे. ओके. त्याच्यानंतर तिथे काय येईल? 8च्या नंतर 8च्या जागी काय येऊ शकतं? 4 पण येऊ शकतं. क्लिअर आहे? 4 4 जरी आलं तरी तो तुमचा काय करणार आहे, तो अंक, तो नंबर कम्प्लिटली डिव्हिजिबल होणार आहे. कशामुळे? 4 मुळे. कारण 4, जेव्हा 4 ने आपण डिवाइड करतो तेव्हा जर आपण पाहिलं तर आपल्याला काय दोन गोष्टी पाहिजेत. टेन्स प्लेसला डिव्हिजिबल होणारा नंबर पाहिजे जो की 4 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो, आणि युनिट प्लेसला पण आपल्याला काय पाहिजे, 4 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होणाराच नंबर पाहिजे. जर ते दोन्ही टेन्सला आणि युनिट प्लेसला जर ती व्हॅल्यू असेल डिव्हिजिबल होणारी, तर तुमचा कितीही मोठा नंबर असेल तर तो एक्झॅक्टली म्हणजे कम्प्लिटली डिवाइड होतो. ओके गाईज. आता बघा त्यांनी एक्झाम्पल दिलंय. द नंबर फॉर्म बाय द डिझर्ट इन टेन्स अँड युनिट प्लेस ऑफ द नंबर अबो. 88 घेतलं त्यांनी. 88 डिवाइडेड 4 इज इक्वल टू 11. एक्झॅक्टली डिव्हिजिबल. देअरफॉर द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. एक्झॅक्टली डिव्हिजिबल झाला की नाही? 11 इंटू 4 काय येतं? सॉरी, 11च्या जागी 22 येणार. ओके बाळांनो, इथे चुकून झालं असणार आहे. ओके. काय होतो मग हा? एक्झॅक्टली डिव्हिजिबल झालाय ना? येस और नो चॅट बॉक्स मध्ये टाकायचंय. आता बघा, 88 डिवायडेड बाय 4 घेतला तर आन्सर काय यायला हवं? 22. ओके. इथे बाय मिस्टेक प्रिंट करताना झालेला असणार आहे. ओके. तर 22 हा काय झाला? 4 ने, 4 ने जर 22 ला मल्टिप्लाय केलं तर काय येतं आपल्याला? 88. म्हणजे रिमाइंडर काय राहणार? 0. म्हणजेच काय झाला? कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला. ओके. कळतंय ना? समजतंय ना बाळांनो? ओके. चला नेक्स्ट करूयात. समजत नसेल तर डाऊट म्हणून सांगायचंय. ओके. काही इश्यू होणार नाही. तुम्हाला आता समजलं तर तुम्हाला
टेस्ट सोप्या जाणार आहेत. थ्री टेस्ट फॉर एट. आता बघा, एट साठी काय आहेत, थ्री टेस्ट आहेत. ओके, तर ते आपण बघूयात. इफ द नंबर फॉर्म बाय द डिजिट इन 100 टेन्स अँड युनिट प्लेस. आता जसं फोर ला काय होतं, टेन्स आणि युनिट प्लेस होतं, तसं इथं काय असणार आहे, 100 टेन्सला आणि युनिट प्लेसला काय असायला हवं, एट ने डिवाइड होणारी संख्या असायला हवं, एट ने डिवाइड होणारा नंबर असायला पाहिजे. मग तो कितीही अंकी असू द्या, पण ह्या तिन्ही प्लेसला काय पाहिजे, एट ने डिवाइड होणारी संख्या पाहिजे. म्हणजेच तो नंबर फुल्ली काय होणार आहे, डिव्हिजिबल बाय एट, एट ने कम्प्लिटली डिवाइड जाणार आहे तो. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा बाळांनो. क्वेश्चन, एखादा एक्झाम्पल येऊ शकतं. आता इथे हा नंबर आलाय आणि त्याच्यामध्ये दोन ऑप्शन दिलाय, फोर दिलाय, एट दिलाय, टू दिलाय. तर तुम्हाला कळायला हवं की ही संख्या कशाने डिव्हिजिबल होईल. तुम्हाला शॉर्टकट आन्सर भेटेल की हा बरोबर आहे, मॅमने सांगितलं होतं 100ला, टेन्सला आणि युनिट प्लेसला काय राहतं, एटने डिवाइड होणाऱ्या संख्या राहतात. जर त्या 100 टेन्सला आणि युनिट प्लेसला जर आल्या असेल, तर हा एटनेच डिव्हिजिबल होणारा अंक आहे. हे तुम्हाला गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत बाळांनो. ओके, मग बघा इथे काय दिलंय, 488 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू 61. ओके, म्हणजे रिमाइंडर आपली काय राहणार आहे इथं, 0. सो द नंबर 93488 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8. म्हणजेच काय होतो, तो 8 ने डिवाइड होतो, हे आपण ठरवलं. ओके, ह्या लक्षात घ्या, किंवा हे नोटबुक मध्ये जरी तुम्ही शांततेत लिहून घेतल्या तरी चालेल. ओके, शॉर्टकट मध्ये लिहून घ्या, तुम्हाला ह्या गरजेचं आहे. ओके, आणि ही बाळांनो मी तुमची रिव्हिजन घेते, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. मी घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी, जे क्लासमध्ये होते त्यांना समजेल. ओके, त्याच्यानंतर बघा, टेस्ट फॉर 3, 6, 9. आता 3, 6, 9 ह्या तिन्ही ना एकदम दिलंय. आता त्याच्या टेस्ट किती आहेत, 4 टेस्ट फॉर 3. ओके, आता इथे काय दिली कंडिशन बघा, इफ द सम ऑफ ऑल डिजिट ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे काय करायचंय, तुम्हाला एक अंक घ्यायचा आहे, त्याची काय करायचे, ऍडिशन करायचे ते नंबर घेऊन, आणि नंबर घेऊन ऍडिशन केल्यानंतर जर त्या संख्येला 3 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल, तर ती तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, 3 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो असं तुम्हाला सांगता येईल. ओके, तर इथे बघा, 5 + 3 + 2 + 1 + 4 घेतलंय, त्याची व्हॅल्यू काय येते, 5 + 3 8, 8 + 2 10, 10 + 1 11, 11 + 5 11 + 4 15. ओके, 15 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 5. म्हणजे रिमाइंडर काय राहिलं आपलं इथं, 0. ओके, देअरफॉर द नंबर 2, 3, 2, 14 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 3. आता हा पॉइंट कोणाकोणाला समजलाय त्यांनी सांगायचंय. आता मी एकाला कोणाला तरी विचारणार, कोणाचं लक्ष आहे मी बघणार आहे. ओके, ओजस्वी कॅमेरा ऑन करायचा, सिया कॅमेरा ऑन पाहिजे, यशोदन, दिव्या, सिद्धी, सगळ्यांचे कॅमेरे ऑन पाहिजेत मला. ओके, चला, आता दिव्या अनम्यूट करायचं, दिव्या दिलदार कांबळे. येस मॅम. चला सांगा, आता मी 3, 6, 9च्या टेस्ट काय सांगितल्या, ते कशा वर्क करतात मॅम, जर सगळे डिजिट्स डिव्हिजिबल असतील 3 ने, तर 8 पण डिव्हिजिबल असेल. काय सांगितलं, मलाही समजलं नाही बाळा. म्हणजे टीचर, सगळे सम्स, एक नंबर दिलेला असेल आपल्याला, त्याची सम डिव्हिजिबल बाय 3 येत असेल, तर मग देन द नंबर इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 8. म्हणजे मग तो सगळा नंबर डिव्हिजिबल बाय 8 आहे. 8 ने नाही, 3. तिथे 8 असू हा, शकतो, 3. पण तुम्ही बाय मिस्टेक करायचं नाही, तुम्हाला शिकवलंय ना त्यानुसार तुम्ही आन्सर करायचा. टीचर मॅम, 3 आणि 8 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट एकच ना? 3ची आणि 8 ची? 8ची मी सांगितली ना, 8ची काय सांगितली सांग बरं. मॅम, 8 ची नाही माहित मला. आता मी शिकवलं ना.
कुठे लक्ष होतं दिव्या? मॅम मी बुक मध्ये बघत होती, माझ्या माझ्या पण बुक मध्ये लिहून दिलंय ना, ते बघत होती. तुम्हाला मी डे 1 पासून सांगते की मी जेव्हा शिकवत असते तेव्हा तुम्हाला बुक मध्ये बघायची गरज नाही. का बघता तुम्ही बुक मध्ये? मला कळत नाही तुमचं. हम्म. जर तुम्हाला बुक मध्येच बघायचं तर तुम्ही क्लास कशासाठी करता बाळांनो? दिव्या, मला आन्सर हवाय. आणि पोझिशन नीट कर तुझी, तुझा चेहरा दिसत नाहीये. डाऊट डाऊट चॅट बॉक्स मध्ये टाकण्यापेक्षा काय डाऊट आहे ते टाकलं तर बरं होईल. सगळ्यांनी डाऊट टाकण्यापेक्षा तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. डाऊट टाईप करण्यासाठीही वेळ लागतो, तसा तुम्ही डाऊट टाईप करा तिथे. इज इट क्लिअर? आणि दिव्या, हा जो टॉपिक येस आहे मॅम. हा आपला टीच करून झालेला आहे, एकदम ब्रीफली झालेला आहे, शांततेत झालेला आहे. ही फक्त रिव्हिजन आहे बाळांनो. तुम्हाला जर आता येत नसेल तर तुम्ही कसं करणार आहे एक्झाम पास? मॅम तुम्ही घेतलं तेव्हा मी नव्हती. तेव्हा नव्हती, आता तू क्लासमध्ये आहेस. 8 वाजल्यापासून तू क्लासमध्ये आहेस. तर मग मी काय करते, मी शिकवते तुम्हाला, तुम्ही बुक मध्ये लक्ष देता. आणि जेव्हा आपलं क्वेश्चन आन्सर चालू असतं तेव्हा काय म्हणता की नाही मॅम मला डाऊट होता पण तुम्ही मला अनम्यूट केलं नाही. इज इट क्लिअर दिव्या? हम्म. बरोबर आहे मॅम. का? असंच आहे ना? म्हणजे तुम्ही बुक मध्ये बघा, मी शिकवायचं काम करते, मी शिकवते. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, मॅडम मला हे समजलं नाही, हे खूप इझी शब्द आहे तुमच्यासाठी, पण मी खूप जीव तोडून तुम्हाला शिकवते, खूप मनापासून शिकवते, मला खरंच गरज आहे तुमची. आणि तुम्हाला मी कशासाठी शिकवते हे तुम्हाला आज नाही कळणार, भविष्यात कळेल की मी काय एवढं शिकवते तुम्हाला. तुमचे एकमेकांचे कुणाचेही डाऊट असले तर मी लगेच अनम्यूट करून तुम्हाला विचारते, हो की नाही? येस मॅम. मग तुम्ही असं केलं तर मी कसं रिस्पॉन्स द्यायचं तुम्हाला, मी सांगा बरं. कोणाकोणाला समजतं मी टीचिंग केलेलं की समजतच नाही? सगळ्यांनी सांगायचं मला, आणि कोणाला काही माझ्याबद्दल डाऊट असेल तेही सांगायचं. तुम्ही जर असं करत गेलात गाईज तर आपलं कसं टॉपिक कम्प्लीट होणार आहे सांगा. हम्म. आणि दिव्या, तू जे म्हणते ना टेस्ट फॉर येस. 8, माझं लक्ष नव्हतं. टेस्ट फॉर 369 हे मी घेते तरीही तुझं लक्ष नाहीये बाळा. तू काय म्हणते की सम केल्यानंतर 3 ने डिवाइड झाला पाहिजे, पण डिव्हिजिबल नंबर काय असला पाहिजे आपला 8. असं कसं शक्य आहे बाळा, सांग बरं. चला स्टार्ट करूयात आपण. ओके. जेव्हा 3 ने डिवाइड करायचं असेल किंवा 3 ने डिवाइड होतोय हे समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा एखादा नंबर दिलेला असतो, 5 अंकी असू द्या, 6 अंकी, कितीही अंकी असू द्या, ओके, तुम्हाला फक्त काय करायचंय, त्याची टोटल काढायची, त्याची ऍडिशन करायचे. आणि ऍडिशन आल्यानंतर त्याला 3 ने डिवाइड करायचंय. जर 3 ने तो कम्प्लिटली डिवाइड होत असेल, कम्प्लिटली तो नंबर, तर तुम्ही काय म्हणणार आहे की हा जो नंबर आहे तो 3 ने कम्प्लिटली डिवाइड होऊ शकतो. ओके. पण जर 15च्या जागी जर आता तिथे 16च आलं असतं तर ते कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो का? नाही होत. त्यामुळे काय करायचं, आपल्याला तो नंबर सोडून द्यायचा आहे. म्हणजे जर ऑप्शन मध्ये आपल्याला चार ऑप्शन आलेले आहेत आणि
काहींची टोटल 15 येते, काहींची 16 येते, काहींची 18 येते, काहींची 17 येते. तर त्याच्यातून तुम्हाला शोधून काढण्यासाठीचा हा एक शॉर्टकट आहे की त्याची तुम्ही ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय येते बघा, आणि त्या व्हॅल्यूला 3 ने जर भाग जात असेल तर ती काय झाली तुमची 3 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल झाली. ही व्हॅल्यू कम्प्लिटली 3 ने डिव्हिजिबल होते हे तुम्हाला सांगता येईल कॉन्फिडेंटली. ओके, किंवा कॉन्फिडेंटली तुम्हाला तिथे ऑप्शन चूज करता येईल. ओके, दिव्या आता क्लिअर आहे का बाळा? येस मॅम. हम्म. चला नेक्स्ट पॉइंट घेऊयात. आणि मीटिंग जर ही क्लोज होत असेल तर रिजॉईन करायचं बाळांनो. लक्षात आहे ना सगळ्यांच्या? आता बघा फिफ्थ ऑप्शन आपला काय, फिफ्थ पॉइंट काय आहे आपला, टेस्ट फॉर 6. द नंबर विच इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 2 and 3 आर ऑल्सो एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 6. आता इथे काय म्हणताय, जर एखादी संख्या, एखादा नंबर जर 2 आणि 3 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल, कम्प्लिटली एक्झॅक्टली, म्हणजे 3 ने 9 कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो, 2 ने 6 कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो, 2 ने 4 कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो, राईट? तर 2 3 ने ज्या व्हॅल्यू कम्प्लिटली डिव्हिजिबल होतात त्याच व्हॅल्यू 6 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होतात. ओके, आता बघा एक्झाम्पल काय दिलंय, 660. ओके, 660 त्याचं काय केलं, ऍडिशन केली. 6 + 6 + 0 = 12. 12 डिवाइड बाय 6 = 2. आता 12 जर तुम्ही पाहिला तर 12 ला कम्प्लिटली डिव्हिजिबल कशाने होतो, 2 नेही कम्प्लिटली डिव्हिजिबल होतो, 3 नेही कम्प्लिटली डिव्हिजिबल केलं जातं. क्लिअर आहे बाळांनो? त्याच्यानंतर बघा, सम ऑफ डिजिट इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय 6, देन द नंबर इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. द नंबर 12 is exactly divisible by 2, 3 and 6. आता काय केलं, त्याची त्यांनी ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर काय केलं त्यांनी, 6 ने डिवाइड करून पाहिलं, राईट? 6 ने डिवाइड केल्यानंतर काय झालं, तो कम्प्लिटली डिव्हिजिबल काय झाला, 6 ने झाला, कारण त्याची व्हॅल्यू काय आली, टोटल टोटल काय आली व्हॅल्यू, 12 आली. द नंबर 12 इज एक्झॅक्टली डिव्हिजिबल बाय, म्हणजे 12 हा नंबर काय झाला, 2 ने, 3 ने आणि 6 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला. ओके, if the sum of digit is an odd number, then the number will not be exactly divisible by 6. म्हणजे आता बघा एक्झाम्पल जर आपण पाहिलं, ओके, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं, मी कोणालाही पॉइंट